आयुष कुमकर आणि गणेश काळेची हत्या, अक्षय म्हस्केवर झालेला जीवघेणा हल्ला, पुण्यात झालेल्या तिन्ही गुन्ह्यांचं कनेक्शन एकाच टोळीशी लागतं, आंदेकर टोळी. या तिन्ही गुन्ह्यांचं कनेक्शन एका गुन्ह्याशी लागतं, माजी नगरसेवक वनराज आंदेकरची हत्या. वनराज आंदेकरची हत्या टोळी युद्धातून झाली. सोमनाथ गायकवाड आणि आंदेकर टोळीमध्ये सुरू असलेला वाद वनराजच्या हत्येचं कारण ठरला. आंदेकर टोळीचा पुण्यातला इतिहास अगदी जुना. नानापेठ, गणेशपेठ, भवानीपेठ या भागात त्यांचा होल्ड. घरात नगरसेवक, राजकीय लागेबांधे, आर्थिक ताकद मोठी. पण वनराज आंदेकरला त्याच्याच एरियात घुसून 21 जणांनी मिळून मारलं. आधी गोळ्या झाडल्या, नंतर कोयत्याने वार करण्यात आले. तेव्हा आंदेकर फॅमिली चर्चेत आली. वनराज आंदेकरचा वडील आणि रेकॉर्डवरचा गुन्हेगार बंडू आंदेकरने मीडियाशी बोलताना सांगितलं, मी आता शांत बसणार. पण त्यानंतर 2 वर्षाच्या आत पुण्यात 2 खून झाले आणि एकावर जीवघेणा हल्ला झाला. आता महत्वाचं म्हणजे आयुष कुमकरच्या खुनानंतर बंडू आंदेकर, त्याचं सगळं कुटुंब जेलमध्ये आहे. मोक्याचा गुन्हा दाखल आहे. साहजिकच प्रश्न पडतो, बंडू आंदेकर जेलमध्ये बसून टोळी ऑपरेट कशी करतो? आंदेकर जेलमधून ऍक्टिव्ह कसा? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. 20 मेच्या सकाळी पुण्याच्या बालाजीनगर भागात एक ट्रॅप लागला होता. आरोपींनी रेकी केली आणि नाश्ता करायला आलेला रिक्षा चालक अक्षय म्हस्केवर अगदी जवळून गोळ्या झाडल्या. अक्षय खाली पडल्यावर त्याच्यावर कोयत्याने वार केले आणि तिथून पसार झाले. अक्षयची अवस्था इतकी भयानक होती की त्याचा खून झाल्याची चर्चा होऊ लागली. तशा बातम्याही आल्या. पण रात्री पोलिसांनी माहिती दिली, अक्षय गंभीर जखमी आहे, त्याच्यावर सर्जरी झाली आहे आणि सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. दिवसाढवळ्या गर्दीच्या भागात हा हल्ला झाल्यानं साहजिकच भीतीची लाट पसरली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने ऍक्शन घेतली. ऋषी आंबट या एका आरोपीचं नाव समजल्यानंतर पोलिसांनी त्याच्या वडिलांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून माहिती घेत आरोपींना कारल्याच्या एकविरा डोंगरावरून ताब्यात घेतलं. एकूण 6 आरोपींना अटक झाली, ज्यात आफताब सय्यद, ऋषी आंबट, आवेद शेख, वेदांत टेमगिरे, अमन बागवाले आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. या अल्पवयीन मुलाचं वय आहे फक्त 15 वर्ष. इतर आरोपी सुद्धा 19 ते 21 या वयोगटातले आहेत. हे आरोपी आंदेकर टोळीमध्ये ऍक्टिव्ह असल्याचं स्पष्ट झालं आणि सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, स्वराज वाडेकर, स्वप्नील बहादूरकर यांच्यासह 12 जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला. सगळ्या पुण्यात एकच चर्चा पुन्हा सुरू झाली, आंदेकर टोळी ऍक्टिव्ह असल्याची. सप्टेंबर 2025 मध्ये आयुष कुमकरचा खून झाला. आयुष कुमकर हा बंडू आंदेकरचा सख्खा नातू. पण गणेश कुमकरने आपल्या मुलाला संपवलं म्हणून बंडू आंदेकरने त्याच्या मुलाचा खून केला. आयुष फक्त 19 वर्षांचा होता. त्याचा गुन्हेगारीशी काहीही संबंध नव्हता. त्यानंतर 1 नोव्हेंबर 2025 ला बातमी आली, पुण्यात गणेश काळेचा खून झाला. रिक्षा चालवणाऱ्या गणेशला आधी गोळ्या झाडून आणि मग कोयत्याने वार करून संपवण्यात आलं. गणेश हा समीर काळेचा भाऊ. समीर काळे हा वनराज आंदेकर खून प्रकरणात आरोपी. हा सगळा गेम बंडू आंदेकरच्या आशीर्वादाने कृष्णा आंदेकरने आखला होता. कृष्णाने भावाच्या बदल्यात भावाचा खून घडवून आणला. त्यानंतर मात्र पुण्यात बराच राडा झाला. भवानीपेठ, नानापेठ, गणेशपेठ या भागात आंदेकरांनी केलेलं अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं. वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकर, बंडू आंदेकरची वहिनी लक्ष्मी आंदेकर यांना अटक झाली. ऑलमोस्ट सगळं आंदेकर कुटुंब जेलमध्ये गेलं. आर्थिक साम्राज्य उद्ध्वस्त झालं. टोळी चालवायला बाहेर कुणी नसल्याची चर्चा झाली. आणि आता वनराज आंदेकर प्रकरणातला आरोपी आकाश म्हस्केच्या भावावर म्हणजेच अक्षय म्हस्केवर जीवघेणा हल्ला झाला, आंदेकर टोळीने केला. साहजिकच प्रश्न पडतो, जेलमधून आंदेकर ऍक्टिव्ह कसा? तर आंदेकर अशा पोरांना वापरतात ज्यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड नाही किंवा ते अल्पवयीन आहेत. गणेश काळे, अक्षय म्हस्के यांच्यावर हल्ला करणाऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश होता. तर काही पोरं अशी होती की ज्यांचा काही गुन्हेगारी रेकॉर्ड नाहीये. त्यामुळे साहजिकच पोलिसांच्या रडारवर ही पोरं येत नाहीत. त्यांना ऑपरेट करणं जेलमध्ये बसलेल्या बंडू आंदेकरला आणि त्याच्या गँगला सहज शक्य होतं. पण अल्पवयीन पोरांना वापरण्याचा आंदेकर टोळीचा हा पॅटर्न काही आजचा नाही. 2023 मध्ये आंदेकर टोळीने नानापेठेत निखिल आखाडेची हत्या केली होती. निखिलवर स्क्रू ड्रायव्हरने 23 वार झाले होते. हत्या करणाऱ्यांमध्ये यश पाटील आणि अमित पाटोळे हे दोघं आरोपी होते. तेव्हा ते अल्पवयीन होते, त्यामुळे त्यांची रवानगी सुधारगृहात झाली. सप्टेंबर 2025 मध्ये आयुष कुमकरची हत्या करण्यात या दोघांचा रोल मोठा होता. 9 गोळ्या आयुषवर झाडण्यात आल्या. तेव्हा या दोघांचं वय फक्त 19 वर्ष होतं. म्हणजे एकदा गुन्ह्यात वापरलेली अल्पवयीन मुलं कायमची आपल्या टोळीत घ्यायची. मग काही जणांना शूटर बनवायचं तर काही जणांना
पोरांना ऑपरेट करायचं काम दिलं जायचं. गणेश काळे प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपींना अरबाज पटेल, आमिर खान या अल्पवयीन असताना रिमांड होमला जाऊन आलेल्या आरोपींकडूनच ऑपरेट केलं जात होतं. या पोरांना एकच क्लिअर मेसेज देण्यात आला, बंडू अण्णाने सुपारी दिली आहे, वाजलीच पाहिजे. या पोरांचं ब्रेन वॉशिंग करून हा पॅटर्न आंदेकर टोळीने कित्येक वर्ष सुरू ठेवलाय, जो आता जेलमधूनही सुरूच आहे. आंदेकर टोळी जेलमधून ऍक्टिव्ह आहे कारण पैसे देऊन टिकवलेली पोरं. आंदेकरांचा होल्डा पुण्याच्या पेठांमध्ये, गणेश काळेचा खून झाला कात्रज कोंडवा रोडला, सोमनाथ गायकवाडच्या मुलावर ट्रॅप लागला तो आंबेगाव भागात, आणि आता अक्षय मस्केवर हल्ला झाला बालाजीनगर एरियात. सगळ्या वेळी आंदेकर टोळीने वेगवेगळी पोरं वापरली. गणेश काळेवर ज्या पोरांनी वार केले त्यांच्या मोरक्याला बंडू आंदेकर, कृष्ण आंदेकर वर्गणी द्यायचे. अगदी कुठल्याही सणाची वर्गणी, भले हे सण आपल्या एरियामध्ये साजरे होत नसले तरी आंदेकर वर्गणी देताना हात आखडता घ्यायचे नाहीत. फक्त पेड भागातून खंडणी म्हणून कोट्यावधी रुपये आंदेकर गोळा करायचे. यातला बराच वाटा हा पोरांवर खर्च व्हायचा. ही पोरं पैशांमुळे टिकून राहिली. काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टोळीतल्या कित्येक पोरांना अंमली पदार्थांचं व्यसन आहे. व्यसन भागवायला पैसे लागतात जे टोळी चालवणाऱ्यांकडून मिळतात, आणि ही पोरं म्हणेल ते करायला तयार होतात. आंदेकर टोळीची मेन ताकद आहे त्यांच्या भागावरचा होल्ड. ज्या नानापेठ भागात आंदेकर राहतात त्या भागात काशी कापडी समाजाची संख्या मोठी आहे. आंदेकर सुद्धा काशी कापडी समाजाचे. या समाजातले पंच आंदेकर कुटुंबातले. त्यात आंदेकरांनी राजकारणात जम बसवला. एकाच घरातून 2-3 नगरसेवक निवडून यायला लागले. एका बाजूला गुन्हेगारी आणि दुसऱ्या बाजूला राजकारण, अशा दोन्ही पातळ्यांवर आंदेकर ऍक्टिव्ह झाले. मग यातून लोकांची किरकोळ कामं सुद्धा करून द्यायला लागले. हाडी अडचणीला पैशांची मदत करायला लागले, आणि दहशतीला मदतीची जोड दिल्याने निवडून येण्याचं गणित जमून आलं. यंदाच्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांनी जेलमधून निवडणूक लढवली. त्यांचा प्रचार कुटुंबियांनी आणि भागातल्या लोकांनी केला. दोघेही निवडून आल्या. सगळं कुटुंब जेलमध्ये आहे. संघटित गुन्हेगारी मोडून काढायला लावण्यात येणारा मोक्का लागलाय. तरी आंदेकरांच्या घरात 2 नगरसेवक आहेत. आपल्या कपड्यांपासून ते राजकारणातल्या ताकदीपर्यंत आंदेकरांनी क्रेज तयार केली. आणि आता अक्षय मस्केवर हल्ला करणारी पोरं नानापेठ, भवानीपेठ, गणेशपेठ या आंदेकरांच्याच एरियामधले असल्याचं स्पष्ट झालंय. थोडक्यात काय तर अल्पवयीन पोरं, कित्येक वर्ष असलेला होल्ड आणि पैशांचा वापर या जोरावर आंदेकर टोळी जेलमधूनही ऍक्टिव्ह आहे. आपण आत असलो तरी टोळीची आपण बसवलेली सिस्टीम हलणार नाही हे जमवण्यात बंडू आंदेकरचा हातखंडा असल्याचं सांगण्यात येतं. त्याच जोरावर त्याच्या टोळीने पुणे शहर वेठीला धरलंय. पण यात बंडू आंदेकरची हुशारी नाहीये. उलट स्वतःच्या मुलाच्या हत्येचा बदला घ्यायचा म्हणून त्याने गुन्हेगारीशी, टोळी युद्धाशी संबंध नसलेल्या तरुणांच्या हत्या घडवून आणल्या. स्वतःची कॉलर टाईट ठेवण्यासाठी गुन्हेगारीशी संबंध नसलेली पोरं गुन्हे घडवायला वापरली. सगळ्या वादाची सुरुवात कुणाची टोळी भारी, कुणाचा एरियात होल्ड यावरून झाली. एकाच टोळीमधल्या दोघांच्या संघर्षातून झाली. पण यात भरडले गेले या सगळ्यापासून लांब असलेले तरुण. यात भरडली गेली पुण्यातली शांतता.